ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्यातील क्रीडा कौशल्याला योग्य दिशा देणाऱ्या नाशिक जिल्हा खो खो असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला। रविवारी पेठ येथील अवधूत स्वामी मठात आयोजित या कार्यक्रमात 26 खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकांचा आणि प्रेरणादायी भूमिका बजावणाऱ्या पालकांचा गौरव करण्यात आला। नाशिक जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव तथा स्वर्गीय सुरेखाताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनीचे पालक उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 8 वर्षांपासून ग्रामीण भागातील मुला-मुलींना खो खोचे दर्जेदार प्रशिक्षण दिले जात आहे। या प्रशिक्षणातून घडलेल्या अनेक खेळाडूंनी शालेय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली असून अनेकांनी शासकीय व केंद्रीय विभागांमध्ये निवड होऊन त्यांनी क्रीडा क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवली। ग्रामीण भागातील या खेळाडूंमुळे नाशिकसह महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकात भर पडत असल्याचं यावेळी मान्यवरांनी नमूद केलं। राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करताना त्यांच्या यशामागील प्रशिक्षक आणि पालकांचे योगदानही अधोरेखित करण्यात आले। कार्यक्रमाला आमदार तथा माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, छत्रपती पुरस्कार विजेते अविनाश खेरनार, माजी आमदार सचिन भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तसेच पेठ, सुरगाणा, कुळवंडी, त्र्यंबकेश्वर, देवलदरी, सिन्नर, तोरणगण, हर्सूल, इगतपुरी आणि कळवण परिसरातील शिक्षक, पालक व खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। यावेळी खेळाडूंनी स्वतःच्या पालकांचा सत्कार करून त्यांच्या त्यागाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। आज आम्हाला मिळालेला हा सन्मान पालकांच्या प्रोत्साहनामुळे शक्य झालाय, अशी भावना अनेक खेळाडूंनी व्यक्त केली। यावेळी बोलताना आमदार माणिकराव कोकाटे यांनी तरुणांना क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी दर्जेदार सुविधा, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचं सांगितलं। खेळाडूंच्या प्रगतीसाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गायकवाड व दीपक लबडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कांतीलाल महाने यांनी केले। खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि प्रशिक्षकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे सन्मान सोहळ्याला विशेष रंगत आली। माझे नाव सरिता गुलाब दिवा, मी देवलदरी या गावातून आले आहे आणि इथे येऊन मला वेगळाच अनुभव वाटला की गावाकडे असती तर काय केलं असतं, पण इथे येऊन मला सगळं हा वातावरण सगळं बघायला मिळालं आणि इथे येऊन मी राष्ट्रीय खेळाडू झाली आणि इथे येऊन राष्ट्रीय खेळाडू बनणार आहे। आणि हो, ज्या मुली आमच्या आता 3 रेल्वेकडून खेळतात तसंच मला पण पुढे खेळायचं आहे रेल्वेकडून आणि सगळ्यांचं आज खेळायचं आहे आणि भारताचं नाव मोठं करायचं आहे। जे आम्हाला सर शिकवतात त्यांचं खूप खूप अभिनंदन, कारण सर आम्हाला एवढं मार्गदर्शन करतात की सांगताच येत नाहीत। मी नमिषा हिरामन भोये, मी कुळवंडी गावातून आले आहे। इथं आल्याबद्दल एक वेगळाच अनुभव मला मिळाला, जसं की मी इथे येऊन विद्यापीठच्या स्पर्धा खेळलीच, वेगवेगळे ठिकाण बघायला भेटले। अजून भविष्यात तू फॅशन डिझायनिंग करते, असं सांगू फॅशन आता मी फॅशन डिझाईन करते। भविष्यात मला पुढं खेळामुळेच उभे राहायची ताकद मिळाली आहे। खेळामुळे खूप काही गोष्टी होऊ शकतात। आपण जॉब पण करू शकतो, अजून आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात यश पण मिळू शकतं। सगळ्यांनी खेळलं पाहिजे आणि माझा एवढाच हेतू आहे की सगळ्या मुलींनी खेळलं पाहिजे, सगळ्यांनी आपल्यात काय टॅलेंट आहे ते दाखवलं पाहिजे। मी उमेश आटवणे, नाशिक जिल्हा खो खो असोसिएशन सचिव आणि स्वर्गीय सुरेखाताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनीचा पालक म्हणून या ठिकाणी मी बोलतो आहे। नाशिक जिल्हा खो खो असोसिएशनच्या वतीने गेल्या 8 वर्षापासून ग्रामीण भागातील खो खोमध्ये जे खेळाडू उत्तम आहेत त्यांना नाशिकमध्ये आम्ही आणतो आणि त्या खेळाडूंच्या माध्यमातून स्वर्गीय सुरेखाताई भोसले प्रबोधिनीचं काम आम्ही गेल्या 8 वर्षापासून करतो आहे। गेल्या 8 वर्षामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती म्हणजे शालेय स्पर्धा असू देत, राज्यस्तरीय स्पर्धा असू देत, असोसिएशनच्या या सर्व स्पर्धांमध्ये नाशिकच्या खेळाडूंनी एक वेगळा नावलौकिक मिळवला आहे। 14 वर्षातील गटामध्ये सलग 2 स्पर्धा आम्ही अंतिम फेरीपर्यंत गेलो। 19 वर्षातील मुलींचं 2 वर्षापासून अंतिम विजेतेपदापर्यंत आम्ही थोडक्यात हुलकावणी मिळते। 18 वर्षातील खो खोच्या स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष मुली रौप्यपदक जिंकत आहेत। या सगळ्या खेळाडूंच्या पाठीमागे ही जी काही संघटना आहे नाशिक जिल्हा खो खो संघटना ही काम करते
आज आम्ही एक अनोखा कार्यक्रम घेतला. याचं कारण असं होतं की खो खो प्रबोधिनीचं जे आता नावलौकिक वाढतो किंवा खेळाडू जी उत्तम कामगिरी करत आहेत, या खेळाडूंच्या पाठीमागे जसं आम्ही काम करतो आहे तसं त्यांच्या ग्रामीण भागात जे टॅलेंट होतं, जे खेळाडू होते, त्या खेळाडूंना मुहूर्तमेढ ज्या शिक्षकांनी रोवली, अशा शिक्षकांनाही आम्ही आजच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं. कारण बऱ्याचदा जो प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरती जातो त्याचंच नावलौकिक होतो, मात्र बेसिकला जो कोणी काम करतो तो दुर्लक्षित राहतो. हा आत्तापर्यंतचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. पण नाशिक जिल्हा खो खो संघटना या बाबतीत सहमत आहे की खेळाडूसाठी जो कोणी उपक्रमशील शिक्षक काम करतो त्या शिक्षकाला देखील एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं. ग्रामीण भागामध्ये तसं पाहिलं खेळाचं काही वेगळं विश्व नाही आहे, परंतु जे पालक आहेत हे आदिवासी पाड्यावरतील ग्रामीण भागातील पालक आहेत की ज्या पालकांना आम्ही गेल्या 8 वर्षापासून त्यांच्या संपर्कामध्ये आहोत. प्रत्येक वेळेला त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून खेळातनं मिळणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा, खेळाडूंची कामगिरी याची माहिती देत असतो. आणि हे पालक लोक म्हणतील की हे ग्रामीण भागातले आहेत, पण आम्ही म्हणतो खऱ्या अर्थाने आमच्या मुलींचे पालक सुजाण आहेत, सुशिक्षित आहेत. कारण मुलींना घरापासून दूर नाशिकसारख्या ठिकाणी शिक्षणासाठी आणि खेळासाठी त्यांनी पाठवलं आहे. हा त्यांचा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न नाशिक जिल्हा खो खो असोसिएशन आणि स्वर्गीय सुरेखाताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनी करते. आज आमदार आणि माजी क्रीडा मंत्री आदरणीय कोकाटे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये जवळपास 26 मुलींचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला, त्यांच्या पालकांचा संपन्न झाला आणि शिक्षकांचाही. म्हणजे खेळाडूंनी भविष्यात त्यांची जी काही स्वप्न आहेत ही स्वप्न त्यांच्या भाषणातून व्यक्त केली की केवळ खेळायचंच नाही तर एक चांगला माणूस म्हणून तो खेळाडू घडला पाहिजे. यावरती आम्ही काम करत आहोत आणि खूप साऱ्या लोकांच्या शुभेच्छा, खूप साऱ्या लोकांचं पाठबळ आमच्या पाठीशी आहे, म्हणूनच आम्ही सगळं करू शकलो. त्यामुळे ज्ञात अज्ञात जे आमच्या पाठीशी आहेत या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद की आपल्या या सुप्त पाठिंब्यानेच नाशिक जिल्हा खो खो संघटनेला हे बळ मिळतं आहे आणि हे बळ वाढत राहील असा विश्वासही या ठिकाणी व्यक्त करतो. आमच्या 3 खेळाडू या रेल्वेमध्ये आता इन चॅनल आहेत, ते स्पोर्ट्स रिक्रूट होतील. काही खेळाडू एअरपोर्टकडनं खेळत आहेत, काही खेळाडू खेलो इंडिया खेळलेले आहेत आणि आंतरविद्यापीठ स्पर्धेतही उत्तम कामगिरी ते खेळाडू करत आहेत. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा भारताचा संघ निवडला जाईल, माझा विश्वास आहे की माझ्या खेळाडूंशिवाय भारताचा संघ पूर्ण होणार नाही, हे नक्की या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.